आदी महापालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका होतील। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर राज्य निवडणूक आयोग थेट विधानसभेची निवडणूक न घेता आदी महापालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद आणि नगर पंचायती यांच्या निवडणुका घेईल। या निवडणुकांनंतर विधानसभेची निवडणूक होईल असा अंदाज राजकीय पटलावर व्यक्त होत आहे। सध्या सुरू असलेली लोकसभेची निवडणूक सत्ताधारी पक्ष महायुतीला जड जात आहे। राम मंदिर, कलम 370 या पलीकडे प्रचारात कोणताही मुद्दा घेता आलेला नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये फारसा उत्साह नव्हता। अशा वेळी थेट विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे न जाता आदी महापालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद आणि नगर पंचायत यांच्या निवडणुका घेऊन नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांचे संख्याबळ सोबत घेऊन महायुती विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेईल असे चित्र दिसत आहे। भाजप महायुती यांनी आतापर्यंत राज्य निवडणूक आयोगाला महापालिकांच्या निवडणुका प्रदीर्घ काळ घेऊ दिल्या नाहीत। कधी कोर्टातील मुद्दे समोर ठेवले तर कधी इतर तांत्रिक मुद्दे उभे केले। अशा विविध मार्गाने राज्य निवडणूक आयोगाला राज्य सरकारने पडद्यामागून महापालिका आणि इतर निवडणुका घेण्यापासून रोखून धरले। लोकसभेच्या निवडणुकीतील कटू अनुभव आणि प्रतिकूल परिस्थिती विचारात घेऊन भाजप महायुती थेट विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार नाही। विधानसभा मतदारसंघांमध्ये आदी नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य यांचे संख्याबळ वाढून विधानसभेची निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न भाजप महायुती करेल असे चित्र दिसत आहे। राज्यात सत्तेत असताना महापालिका आणि नगरपालिका यांच्या निवडणुकांमध्ये बाजी मारण्यात त्या पक्षांना सोयीचे ठरत आहे। त्यामुळे विधानसभेची निवडणूक लांबणीवर टाकून भाजप महायुती लवकरच पुढच्या 4 महिन्यात आदी नगर परिषद, नगर पंचायती, महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उरकून घेईल आणि निवडून आलेल्या सदस्य संख्येच्या बळावर विधानसभेची गणितं ठरतील असे संकेत राजकीय पटलावर मिळत आहेत। एकूणच लोकसभा निवडणुकीनंतर थेट 4 महिन्यांनी विधानसभा निवडणूक न होता आदी महापालिका व इतर निवडणुका पार पडतील असे संकेत मिळत आहेत। अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।